ही गाय काही शांत बसत नाहीये, हिला कायमच शांत बसवतो. मला बघून घाबरतील. शांत कशी काय झाली? हमरून हमरून दिवसभर जीव काढलाय ना. कमाल आहे. वरती फार हमरून वाडा डोक्यावर घेतला की. आणि कालपासून चारा पण खायना झाली. काय हिला कसला तरी धक्का बसलाय. हिच्या डोळ्यासमोर काहीतरी घडलंय किंवा हिच्या सोबत तरी घडलंय. बघा मी म्हणलं होतं का नाही, उगच नाही माझी केस पांढरी झाली. नाही डॉक्टर, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? कसं आहे, प्राण्यांच्या बाबतीत जर का त्यांच्या डोळ्यासमोर वाईट घटना घडली किंवा त्यांच्या आसपास काय वाईट असेल तर प्राणी असं वागतात. काय आपल्याकडे त्यांना एन्झायटी असते. अच्छा बाई ऐका होते नवलच म्हणावं नाही का? आहो पण मग आता करायचं काय ते तर सांगा. आता काय नाही, हे 4 दिवस दुसऱ्या ठिकाणी बांधून बघा, नक्कीच फरक पडेल. बरोबर, लगेच बांधतो. नाही तो काय डॉक्टर येडा म्हणून सांगून गेलाय का? मी म्हणते ना, या गायने ना काहीतरी कुटाणा होताना बघितलाय, पण तिला सांगता येईना. आता ह्या मुर्द्याने काय केलंय ना, तिने बराबर सांगितलं असतं. अरे म्हातारे, जरा गप्प बस की. आधीच गायीने डोकं फिरवलं, आता तू नको फिरू. आप्पा अवकाशाला तिच्या ओरडताय. मी काय म्हणतोय, आपण 4-5 दिवस थांबू, बघू शांत होती का गाई. जर नाही शांत झाली तर चांगल्या डॉक्टरला दाखवू, पैसे मी देतो पाहिजे तर. असं ना, चालेल मग, बघूया तू वाट मग, नाही का? म्हणजे मग आता खाण्याचं कॅन्सल होय? हा वहिनी हे ठेवून द्या. या होय. चला कामाला लागा. चला 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 चला, काम करा आपापली. चला. सुद्या हो आलास घरात? का तुला पण मी घरात नकोच होतो का? का तुला पण मला घरातून बाहेर काढायचं होतं? जडच झालाय नाही का तुम्हाला? सुद्या परत असं बोलशील तर बघ. सोड का, राहू दे. एवढंच प्रेम असतं ना तर आप्पा घरातून बाहेर काढताना मध्ये आला असता, आडवा आला असता आणि अडवलं असतं त्यांना. सुद्या अरे तुझ्या बापा पुढे माझं कधी काही चालतं का? माहितीये ना तुला. अरे बाबा मी मध्ये पडल्या असते ना तर आणखीन तमाशा घातला असता त्यांनी. दिवाळीचं वातावरण आहे, घरात आनंद पाहिजे, पण त्यांना काही नाही, त्याच नुसता तमाशा घालतोय तुझा बाप. पण तू आहे ना सुद्या, ए सुद्या ऐक ना, तू नको काळजी करू. हा त्यांचा राग शांत झाला ना का मी बोलते ना त्यांच्याशी. त्यांच्याशी बोलायची आता काहीच गरज नाही. मला माहितीये ना माझ्या बापाच्या डोळ्यात माझी काय किंमत आहे ती. तुला सांगतो, त्यांच्या विरोधात तक्रार होऊ नये म्हणून मी त्या पक्या मामाच्या आणि मामीच्या हातापाया पडलो, त्यांना तक्रार करण्यापासून थांबवलं. सुद्या पण ह्यांना ह्यांचं काय आहे का?
काल मी त्यांना तीच सांगायला गेलतो, पण त्यांनी काय केलं, मला धक्के मारून घरातून बाहेर काढलं. असं कुठला बाप करतो? मी घरातला थोरला पोरगा आहे का नाही? का किंमत आहे का नाही मला? मला सांगा, मी नक्की तुमचाच पोरगा आहे ना, का तुम्हाला कुठं रस्त्यावर घावलोय? सुद्या शांत हो ना बाबा, शांत हो. शांत हो. तुझ्या बाबानं ऐकलं तर पुन्हा तमाशा घालत ना. घालू दे, मी नाही भेटताना. हेच नडतंय तुझं. तू त्यांना भेट नाही, ते तुझं ऐकत नाही, आणि मग घरातल्या माणसांचं फावतंय. बाबा मधल्या मध्ये माझं मरण होतंय र. काय वाटतंय घरच्यांना का तुझ्यामुळे तुझा बाप जिल्ह्यामध्ये गेला असता? असं बोलून त्याच्या म्हणण्याला खतपाणी नको ना घालू बाबा. वाय शांत राहा ना. मीच शांत राहायचं. दरवेळेस काय झालं की मीच शांत राहायचं. किती बी अपमान झाला तरी मीच शांत राहायचं. का का मी 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 का? माझी काही किंमत नाही का ग? घरातल्या थोरल्या पोराला बाप घराबाहेर काढतो आणि ते कोण कुठला भामटा त्याच्यावर जीव ओळून टाकतो. हे सगळं सहन करायचं का ग मी?